एका तरुणाने तू माझे लग्न करत नाही, तुला आता ठेवत नाही असे म्हणून घराच्या समोर पडलेली फरशी व लाकडाच्या तुकड्याने स्वतःच्या वडिलांना मारहाण केली। या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी आरोपी मुलगा गोपीचंद उर्फ जीतू हुकुम कदम वय वर्ष 28 राहणार सांगोला रोड पंढरपूर याला शुक्रवारी पंढरपूर अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश SG नंदीमठ यांनी जन्मठेप कारावासाची व 10,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। दिनांक 27 ऑगस्ट 2023 रोजी रात्री 9:15 दरम्यान आरोपी गोपीचंद याने वडील हुकुम कदम यांच्याकडे डोळे वटावरून पाहून तू माझे लग्न करत नाहीस, तुला आता ठेवत नाही असे म्हणाला। तसेच घराच्या समोर पडलेल्या फरशीचा तुकडा हातात घेऊन त्याने वडील हुकुम यास मारहाण केली। यानंतर हुकुम कदम यांचा उपचारादरम्यान 28 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला होता। या प्रकरणी सपोनी प्रकाश भुजबळ यांनी तपास केला। सरकारी वकील म्हणून फिरोज शेख यांनी काम पाहिले। कोर्ट पैरवी म्हणून सहाय्यक पोलीस फौजदार रवींद्र बनकर यांनी काम पाहिले आहे।